नंगूर माय रंग अम्माडी उन्नालना लाजून चुर झालं रात्रीचा दिस सपान पुर झालं। जय शिवराय मित्रांनो आज देखील आपण एका नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलोय आणि मित्रांनो हा देखील व्हिडिओ बनवणे एकदम सोपं आहे। तुम्हाला फक्त आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या जे काही अलाइट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो काही या प्रकारचा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे। ओके, आता मित्रांनो सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येणार आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जी कुठली पण एखादी टेक्स्टची जी काही लेअर असणार आहे त्या लेअरला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथं जे काही फॉन्टचं नाव दिसतं याच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक केल्यानंतर जे काही फॉन्ट मी या व्हिडिओमध्ये यूज केलेत ते फॉन्ट तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केले, तर ते फॉन्ट ॲड करण्यासाठी इथं 3 लाईनचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही फॉन्ट मी तुम्हाला दिले असतील ते फॉन्ट इथून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। फॉन्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुमचा जो काही फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम असेल तो या ठिकाणी सॉल्व्ह होईल। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। जे काही सॉन्ग मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिंपली ते सॉन्ग इथं ॲड करायचं आहे आणि सॉन्गला ॲड केल्यानंतर बघू शकता जे काही लास्टची आपली बीट आहे या बीटपर्यंत तुम्हाला ठेवून एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करायचा आहे। आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती क्लिक करून जो काही तुम्हाला लिरिकल व्हिडिओ दिला आहे सिंपली त्या व्हिडिओला इथं सिलेक्ट करायचं आहे। व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मी दिला आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला जे काही लास्टची बीट आहे या बीटवरती यायचं आहे 9.29 वरती आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल ह्याचा देखील तुम्हाला कट करायचा आहे। नंतर ह्या लिरिक्सला देखील तुम्हाला या प्रकारे असं खाली घेऊन यायचं आहे आणि बघू शकता प्रॉपरली आपली जे काही लिरिक्स असतील ते लिरिक्स या ठिकाणी सेट होणार आहेत। आता तुम्हाला प्रॉपर इथं यायचं 9.29च्या बीटवरती इथं तुम्हाला ग्रुप 1ची लेअर दिसते, सिंपली या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलवरती क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो हा जो काही लास्टला ऑप्शन दिसतोय सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी काही लेअर असणार आहे ती लेअर या ठिकाणी इनेबल होणार आहे। तर मित्रांनो जेवढ्या पण लेअर आहेत त्या सगळ्या लेअरला तुम्हाला या ठिकाणी इनेबल करून घ्यायचं आहे आणि इनेबल केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कसे फोटो ॲड करायचे हे तुम्हाला मी सांगतो। ओके, सगळ्यात अगोदर इथं ग्रुप 1ला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही गॅलरीमधून जो फोटो इथं ॲड करणार आहे सिंपली त्या फोटोला इथं सिलेक्ट करून हा जो काही फोटो असणार आहे ह्याला खालची काही रेक्टँगल 1ची लेअर दिसत्या याच्या खालच्या बाजूला आणायचं आहे आणि जे काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी लास्टपर्यंत असा वाढवून घ्यायचा आहे। नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बघू शकता आपले जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपला फोटो या ठिकाणी सेट झाला आहे। आता नंतर तुम्हाला 9.29च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, सेम तोच फोटो तुम्हाला इथं डबल ॲड करायचा आहे। ओके, बघू शकता हा फोटो इथं मी ॲड केला आहे। नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचा आहे। फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर एकदम लास्टपर्यंत ह्याची बीट मार्क अशी वाढवून घ्यायची आहे आणि हा जो काही फोटो असेल इथं तुम्हाला शॅडो PNG एक दिसते, बघू शकता ही पिक्साआर्टची PNG आहे, सिंपली याच्या खालच्या बाजूला तुम्हाला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या फोटोला इफेक्ट कसं द्यायचं बघू शकता, सिंपली फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथनं तुम्हाला सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्सचा इफेक्ट ॲड करून जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला इथं -100 वरती ठेवायचं आहे। नंतर इथून बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ऑपोसिटी असेल ते तुम्हाला इथे 30 ते 40 दरम्यान तुम्ही ठेवू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे। ओके, नंतर इथून बॅक यायचं आहे, नंतर इफेक्ट म्हणजे जो काही फोटो असेल त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फेड इन आउटचा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर या इफेक्टला ओपन करून इथे बघू शकता म्हणजे 0.50 आहे, इथे 0.30 वरती तुम्हाला ठेवायचं। ओके, तर इथे बघू शकता 0.30 वरती मी ठेवलं आहे। आता मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला पुढचे जे काही हे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो इथं सगळं फोटो वगैरे मी ॲड करून घेतलंय। फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे आता सगळीकडेच आता हा इफेक्ट क्रिएट करत बसायचं नाही, सिंपली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आणि पुढचे जे काही इमेज असतील ते इमेजमध्ये तुम्हाला जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करत जायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता एकदम सिंपलरित्या एकदम जबरदस्त व्हिडिओ आपला तयार झाला आहे। आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती शेअरवरती क्लिक करायचं आहे, जे काही रिझॉल्युशन तुम्हाला पाहिजे ते इथं सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे।